देखिए, आज मुंबई कांग्रेस की तरफ से जो मुंबईकरों का जो महत्वपूर्ण प्रश्न है, जिसमें जो इलेक्ट्रिसिटी के बिल्स बढ़ गए हैं और स्मार्ट मीटर के जो एक बड़ा ये थोपा जा रहा है हम लोगों के ऊपर, आम जनता के ऊपर, उसके खिलाफ आंदोलन मुंबई मोर्चा ने मुंबई की कांग्रेस की तरफ से इधर मोर्चा होने वाला था, आंदोलन होने वाला था। आज सुबह फ़ोन आता है और पुलिस कहती है कि इधर हम लोग आपको परमिशन नहीं देंगे, हमारी गाड़ियां वहां सीज की गई है, लोगों को वहां रोका जा रहा है। इसका कारण क्या है? एक तो मोर्चा अदानी के ऊपर है और दूसरा ये है कि अंबानी जी की घर की शादी है। तो अंबानी जी के घर के शादी के लिए आज आम आदमी के आवाज़ रोकने का काम हो रहा है और इसी वजह से आज हम लोग इधर आके डीसीपी ऑफिस में बैठे हुए हैं कि क्या लोगों की आवाज़, जनता की आवाज़ आप पहुंचाने देंगे कि नहीं देंगे। क्या ये गुनाह हो चुका है? पहले भी देखा कि अंबानी जी के घर पे शादी थी तो उसके प्री वेडिंग के लिए पूरा एयरपोर्ट को रातों रात इन्होंने इंटरनेशनल कर दिया। तो ये देश में क्या अंबानी और अदानी जी के अलावा आम आदमी कोई महत्व रखता नहीं है? यही प्रश्न लेकर आज हम यहाँ खड़े हुए हैं और इसीलिए आज इधर डीसीपी ऑफिस में बैठे हैं। हमारी मुंबई कांग्रेस की अध्यक्षा बैठी है, हमारे सभी बाकी नेतागण बैठे हैं और भी नेतागण आ रहे हैं। हम लोग यही बैठेंगे जब तक हमको परमिशन नहीं मिलती। आज काय सांगणार की आज आपल्याला पोलिसांकडून काय सांगण्यात आलेलं आहे, काय आपलं स्वरूप? आज मुंबईकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी वीज दर ज्या प्रचंड गतीने वाढत चाललेले आहेत आणि स्मार्ट मीटर जे आमच्या डोक्यावरती लादले जात आहेत त्याच्या विरोधामध्ये अदानीच्या या कंपनी विरोधात इथं मोर्चा होता। मुंबई काँग्रेसने तो आयोजित केला होता आणि मुंबई काँग्रेसनं त्याच्या अगोदर 2-3 दिवस अगोदरच याची कल्पना दिली होती। BKC मध्ये मोर्चा आयोजित करतोय, जनतेचा प्रश्न आहे, जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही येतो तिकडे। परंतु आज सकाळी आयत्या वेळेला पोलिसांनी ती परवानगी नाकारली आणि सांगितलं इथे जमाई होऊन देणार नाही। आमच्या गाड्या त्या ठिकाणी अडवून टाकलेल्या आहेत, गाड्या लोक त्या ठिकाणी सीज केल्या गेलेल्या आहेत। त्याच्यामुळे हा मोर्चा होऊच न देणं ही त्याची त्या ठिकाणी भूमिका आहे। आणि का होऊ देणं नाही? अदानींच्यावर मोर्चा काढतोय म्हणून आणि दुसरीकडे अंबानींच्या घरचं लग्न आहे म्हणून। म्हणजे गेल्या वेळेला अंबानीच्या घरचं ते लग्नाचं प्री वेडिंग होतं, त्याच्यासाठी पूर्ण एअरपोर्ट रातोरात त्यांनी इंटरनॅशनल करून टाकला होता। तर आज हा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहे की अदानी आणि अंबानीच या देशासाठी महत्त्वपूर्ण आहेत का जनसामान्य महत्त्वपूर्ण नाही आहेत का? त्यांना काही महत्त्व नाही का? त्यांचा आवाजाला महत्त्व नाही? त्यांच्या समस्यांना त्या ठिकाणी आम्ही उचलू शकत नाही, त्याच्या विरोधात आवाज उचलू शकत नाही, आमचा आवाज दाबला जातोय। हे अत्यंत भयानक चित्र आहे, लोकशाहीचं विदारक चित्र आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही ठिय्या बनवून त्या ठिकाणी डीसीपी ऑफिसला बसलेलो आहोत। आमची परवानगी का नाकारली? मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षाताई गायकवाड इतरही सगळे नेते त्या ठिकाणी आहेत, उपस्थित आहेत आणि जोपर्यंत आपल्याला परवानगी मिळत नाही आम्ही इथं हलणार नाही आहोत। इलेक्ट्रॉनिक के मीटर के नाम पे और बिल की कोई सही तरीके से बिल भी लोगों को नहीं आ रहा है, बढ़ा चढ़ा के बिल भेज रहे हैं, लोगों को मजबूर कर रहे हैं। और एक दिन बिल आता है उसके तीसरे दिन जो है आदमी और पुलिस आ जाता है काटने के लिए। तो मुंबई शहर में इस तरीके से लोगों को डरा के धमका के जो वसूली करने का काम जो है वो अदानी की कंपनी यहाँ पे कर रही है। उसके खिलाफ आज कांग्रेस पार्टी ने यहाँ पे मोर्चा रखा था और उस मोर्चे में कांग्रेस पार्टी एक्टिव ही नहीं होकर के पूरे मुंबई शहर में जहाँ जहाँ से भी हमारे लोग आ रहे थे, जहाँ जहाँ से भी हमारी बसें आ रही थी, उस बसेस को पुलिस स्टेशन ले जाने का काम किया गया है। वहाँ के जो वर्कर उनको भी पुलिस स्टेशन में ले जाने का काम किया है। मेरे ख्याल से ऐसा लग रहा है कि जैसे आज़ादी से पहले ही अंग्रेज़ लोग जिस तरीके से इस देश के अंदर आए थे और देश पे कब्जा किया था, अब लगता है कि आने वाले दिनों के अंदर ये पूरे देश के अंदर अदानी जी का कब्जा होने वाला है। तुम्ही आज आंदोलन करणार होते, मात्र पोलिसांनी अचानक परवानगी नाकारलेली आहे। पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही पोलिसांना 2 दिवस आधीच इंटिमेशन दिला होता की आमचा इथे आक्रोश मोर्चा होणार आहे। पोलिसांबरोबर संवाद झालेला, संवादमध्ये झालेला आमचा नक्की की कुठे आम्ही जमा होणार आणि किती डेलिगेशन जाणार आहेत। पण आजच्या दिवशी काय घडलं मला काय समजत नाही की जिथे जिथे आमचे कार्यकर्ते आहेत, जिथे जिथे आमची बसेस निघणार होती ते सगळी बसेस जे आहे ना तिकडेच एरियामध्ये जाम करण्यात आलेली आहे। बसेस पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेली आहे। बसेसमध्ये जे आमची लोकं बसलेली त्यांनाही पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आलेलं आहे। हे काय चाललं मला वाटत नाही की डेमोक्रेसी राहिली आहे की नाही। आधी जसं अंग्रेज आले होते या देशामध्ये ठराविक लोकांना आणि जे कंपनी होती तशीच आज परिस्थिती या मुंबई शहरामध्ये महाराष्ट्र आणि देशात होत चालली आहे। हा मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती अख्ख्या देशामध्ये लोक हे परिस्थिती बघत आहेत। मला नाही वाटत का काय ज्या पद्धतीने या पोलिसा व्यवहार होत आहे हे म्हणजे जे इकडचे नागरिक आहेत त्यांच्या समस्या ते जाणून घ्यायला तयार नाही। मला असं वाटतं की हे कार्यक्रम ते होऊच देणार नाही आणि हे पोलीस स्टेशन किंवा या इथे राज्य जे ते अदानीच चालवतो। आता पुढची रूपरेषा काय असेल? 100% त्यांना तर आम्हाला मोर्चा काढायला परवानगी दिली नाही, पण मोर्चा त्यांना काढायला आम्हाला लोकांसाठी काढायचंच आणि काढणारच आणि तिकडनं काढून नाही दिलं तर आम्ही इथे सगळे बसणार पोलीस स्टेशनमध्ये। कारण काय दिलं जातंय? परवानगी
कारण असं आहे की त्यांचा VIP मुवमेंट आहे. VIP मुवमेंट संध्याकाळी 6 वाजता आहे. आमचा मोर्चा 3 वाजता आहे. खरं म्हणजे आत्ता अदानीचे लोकांनी या पोलीस स्टेशनमध्ये एक पत्र दिलं आहे आणि पत्रामध्ये त्यांनी लिहिलं आहे की आम्ही फक्त डेलिगेशनला आतमध्ये अलाव करू. आम्ही डेलिगेशनच जातो आहे. मध्ये पोलीस स्टेशनला पत्र देऊन या पोलीस स्टेशनला चालवण्याचं काम मुंबई पोलीस आयुक्त करत आहे की अदानी करत आहे, हे आता संशय येऊ लागले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.